देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की देशातल्या महत्त्वपूर्ण विविध सेवांमध्ये जाणं किंवा शासनाच्या विविध UPSC MPSC सारख्या महत्त्वाच्या एक्झाममध्ये जाऊन सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करणं असं बऱ्याचदा स्वप्न असतं. अनेक विद्यार्थी ते करतात आणि बरेचसे विद्यार्थी या प्रवासात मागेच राहून जातात. परंतु जे तिथपर्यंत जातात समाजामध्ये त्यांची चांगली वाहवा होते, त्यांना चांगलं अप्रिशिएट केलं जातं आणि त्यांच्याकडून ती सक्सेस स्टोरीसुद्धा आपण नेहमी ऐकत असतो. बऱ्याचदा रिझल्टमध्ये आपण पाहतो की MP UP मध्ये त्या साईडला बरेचसे विद्यार्थी मेट्रो सिटीमधले विद्यार्थी ह्या परीक्षा क्रॅक करतात, विशेषतः UPSC सारख्या महत्त्वपूर्ण एक्झाम्स ज्या की क्लास 1 आणि सुपर क्लास 1 मध्ये मोडतात. तर परंतु लातूर शहराचं आता नाव अशाच एका अनुषंगानं आज संपूर्ण देशभरामध्ये चर्चेला आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी UPSCचा रिझल्ट जाहीर झाला आणि त्यामध्ये ऑल इंडिया रँकमध्ये 2nd नंबर ह्या लातूरच्या एका विद्यार्थिनीचा आला आणि त्यांचं नाव संपूर्ण देशभरामध्ये गाजलेलं आहे. लातूर हे शिक्षणाच्या पॅटर्नमुळं एक वेगळं पॅटर्न म्हणून ओळखलं जातं. त्यात आता हा सुद्धा एक पॅटर्न याच्यामध्ये भर पडलेला आहे आपल्याला दिसून येते. ज्यांचं इथं सिलेक्शन झालं त्या प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे. नाव थोडं मोठं होतं, मी आठवण्याचा प्रयत्न केला, पण यांचं नाव सध्या सगळ्या पेपरमध्ये न्यूजमध्ये आपण पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही खूप चांगल्या रँकमध्ये इथं पास झालात. काय भावना आहेत या प्रसंगी? धन्यवाद. भावना याच आहेत की आनंद मला तर होतोच आहे, पण मला असं वाटतं इट्स ओके. पण मी जेव्हा सगळ्यांना बघत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, बरेच जण मला असं म्हणताय की तुझा रिझल्ट हा आमचाच रिझल्ट आहे. सो मला असं वाटते ती जी फिलिंग आहे ती खूप छान आहे. त्यामुळं मला असं वाटते ते माझ्या आनंदाचं गमक हे त्यांचा आनंद आहे. तुम्ही पहिली MPSCची पण एक्झाम दिली होती, त्याच्यामध्ये पण तुम्ही सर्व्हिसमध्ये होते. काय पोस्ट होती मला थोडं? हो, मी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन 2018 मध्ये मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेली आहे आणि त्यातून सहाय्यक वनसंरक्षक असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ACF या पदावर मी सध्या कार्यरत आहे. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सिपणा वन्यजीव विभागामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करत आहे. माझा बघायला गेलं तर तसा प्रवास हा नेहमी UPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचाच राहिलेला आहे. पण दरम्यान जेव्हा मला माझ्या सिनियर्सनी असं सांगितलं की इफ यू आर इंटरेस्टेड इन फॉरेस्ट सर्व्हिसेस देन यू कॅन ऑलवेज थिंक अबाउट ACF इन महाराष्ट्र, तर त्या अनुषंगानं मी MPSCची ही एकमेव परीक्षा दिली होती आणि पहिल्याच प्रयत्नात माझ्या UPSCच्या अभ्यासामुळं मला त्यात यश आलं होतं. ओके, तर तुम्हाला रँक 2 भेटली. फक्त तुमचं सिलेक्शन नाही झालं तर 2nd रँकला तुम्ही आहेत. ही पण एक वेगळी गोष्ट आहे. तर याबद्दल काय वाटतं या सगळ्याबद्दल, ते पण पहिल्याच अटेम्प्टमध्ये? मला असं वाटतंय की रँक सिलेक्शन या सगळ्या गोष्टींवर आपलं काहीही कंट्रोल नसतं. आपण फक्त सगळ्या परीक्षा त्यातले वेगवेगळे टप्पे आहेत, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, प्रिलिम्स आहे, या सगळ्या टप्प्यांवर बेस्ट देण्याचा प्रयत्न करू शकतो. मला असं वाटतं की या वर्षीच्या माझ्या या अटेम्प्टमध्ये मी सर्व्हिसमध्ये असल्यामुळं त्याचाही मला बराच फायदा झाला. त्याच सर्व्हिसमधून मी फक्त हायर लेवलला जात आहे आणि त्यात मला असं वाटलं की जेव्हा आपण एखादी गोष्ट एन्जॉय करतो तेव्हा त्यामध्ये जी मेहनत घ्यावी लागते ती एका वेगळ्या पद्धतीची असते. आपसुकच काही गोष्टी होत जातात. मला असं वाटतं माझा देशामध्ये ऑल इंडिया रँक 2 जो आपण म्हणत आहात तो येण्यामध्ये कुठंतरी हे एन्जॉयमेंट आणि तो अभ्यास माझ्याशी एकलग होणं एक महत्त्वाचं कारण असावं. म्हणजे अभ्यास आणि तो एन्जॉय, त्या अभ्यासात तुम्ही शोधलेला एन्जॉय याची सांगड घालून तुम्ही यशापर्यंत गेलात असं म्हणताय. या सगळ्याचं श्रेय कुणाला द्यावं असं वाटतं आता? या सगळ्याचं श्रेय नक्कीच माझ्या आईवडिलांना जातं, माझ्या बहिणीला जातं. याखेरीज मला असं वाटतं की आमचा एक मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्या सर्वांचं देखील डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट सपोर्ट नेहमीच माझ्या पाठीमागे राहिला आहे. या व्यतिरिक्त यंदा माझी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील माझ्या वरिष्ठांनी, कनिष्ठांनी या सर्वांनी जो एक कॉन्फिडन्स दिला, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, ते देखील मला या प्रोसेसमध्ये नक्कीच एकदम सहाय्यक असं ठरलेलं आहे असं मला वाटतं. ओके, म्हणजे आईवडिलासहित तुमचे सगळे मित्रपरिवार, तुमचे सगळे सहकारी यांना पण इथं मॅडमनी क्रेडिट दिलेलं असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा लातूरसारख्या छोट्या शहरामधून विद्यार्थी UPSC MPSC करायला पुण्याला जातात किंवा मुंबईला जातात, दिल्लीला जातात आणि बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही. तर मग विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला देऊ इच्छिता या सगळ्या प्रक्रियेमध्ये? मला असं वाटतं आपण जे म्हणत आहात की मुलं इतर ठिकाणी जातात त्याचं एक कारण आहे की या शहरांमध्ये त्या पद्धतीचं शिक्षण अवेलेबल आहे म्हणून जात असावेत. पण या ठिकाणी मला हे सांगावंसं वाटतं की आज यूट्यूबच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ऑनलाईन सोर्सेसच्या माध्यमातून बरीचशी बुक्स, रिसोर्सेस, बरंच गायडन्स आपल्याला आपल्या मोबाईलवर अवेलेबल होत आहे. तर त्यामुळं कुठंतरी या एक मायग्रेशनवर बऱ्यापैकी मला वाटते फरक पडलेला आहे. कोविड नंतरच्या काळामध्ये बरेच विद्यार्थी
विद्यार्थी अशा पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा वापर करत आहेत. मी विद्यार्थ्यांना असं म्हणेल की त्याचा जास्तीत जास्त वापर करा, पण ते देखील एक स्किल आहे. आपल्याला कोणता व्हिडिओ पाहायचा, कोणती कॉन्सेप्ट पाहायची हे ठरवावं लागेल. त्यासाठी थोडं तरी आपल्या मित्रांचं किंवा जे अधिकारी ऑलरेडी झाले आहेत, जे टॉपर्स आहेत, यांचं मार्गदर्शन त्यांना नक्कीच कामाला येईल असं मला वाटतं. या व्यतिरिक्त मी म्हणेन की या पूर्ण प्रवासामध्ये या परीक्षा इतक्या किचकट आहेत, याच्यामधलं कॉम्पिटिशन हाय लेवलचं आहे. अशा कंडिशनमध्ये प्रत्येक गोष्ट मीच करेन असा विचार न करता आपला एक चांगला ग्रुप जर असेल, आपले काही चांगले कॉन्टॅक्ट्स असतील, जे विद्यार्थी अशाच पद्धतीचे प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी आपण डिस्कस करून याच्यावर मात करू शकतो. कारण माझ्या या प्रवासामध्ये, यावर्षीच्या या अटेम्प्टमध्ये मी स्वतः ऑलरेडी कार्यरत असल्यामुळं माझ्यावर टाईमचं बंधन होतं. माझ्याकडं लिमिटिंग फॅक्टर टाईम हा होता. त्याचबरोबर मी खूप ठिकाणी फिरून रिसोर्सेस गोळा करू शकत नव्हते. यावेळी माझे मित्र एकदम आग्रहाने त्यांनी त्यांचे जे काही रिसोर्सेस अवेलेबल होते ते मला अवेलेबल करून दिले. तर यामुळेही माझा वेळ वाचला. सो या पद्धतीत मला असं वाटतं की असे जे चांगला अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करावा. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून डिस्कशनमध्ये आपला अभ्यास आणि जे काही आपलं प्रिपरेशन असेल ते करावं. ओके. तर या ठिकाणी मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी पण काही महत्त्वाचे सल्ले त्यांनी आपल्याला इथं दिलेले आहेत की तुम्ही यूट्यूबचा कसा चांगला वापर करू शकता, किंवा मग एक ग्रुप स्टडी आपण ज्याला म्हणतो त्याचा पण, असं बऱ्याचशा गोष्टी आपण इथं त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. आज लातूर शहरातील बरीचशी मंडळी त्यांना इथं शुभेच्छा देण्यासाठी, भेटण्यासाठी या ठिकाणी एकच गर्दी करत आहेत. त्यांचे वडील आपल्यासोबत येत आहेत. आपण 1 मिनिटामध्ये त्यांच्यासोबत पण चर्चा करूयात. प्रतीक्षा काळे यांचे वडील नानासाहेब काळे जे प्राध्यापक होते शाहू कॉलेजमध्ये. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू की त्यांच्या काय भावना आहेत त्या प्रसंगी. सर, बऱ्याचदा आपण जे प्राध्यापक असतात, वकील, इंजिनियर किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये असलेले लोक असतात, बऱ्याचदा आपण असं पण पाहतो समाजामध्ये की त्यांची मुलं व्यवस्थित शिकत वगैरे नाहीत. परंतु आज तुमच्या माध्यमातून एक चांगला आदर्श या ठिकाणी समाजामध्ये घडलेला आहे. तुमचे मुलंही चांगल्या पदावर इथं गेलेले आहेत. काय भावना आहे त्या प्रसंगी आणि कसं वाटतं आता? या प्रसंगी आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की कदाचित आतापर्यंत महाराष्ट्रातून UPSCला दुसरा रँक किंवा पहिला रँक कुणाचा आलेला नाही. बरोबर. आणि हा जो रँक मिळाला हा देश लेवलला दुसरा रँक आहे. आणि हा आमचे जे सगळा मित्रपरिवार आहे, आमचं कुटुंब आहे, हे लातूर आहे, हा सगळ्याचा आनंद आहे. आपण म्हणत नाही का, आनंदी आनंद गडे सगळ्या लातूरकडे, अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही एखादी गोष्ट होत असताना बऱ्याच लोकांच्या शुभेच्छा आपल्याला मिळाल्या पाहिजेत. आणि या शुभेच्छाच्या जोरावर किंवा लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आपण हे सगळं प्रयत्न करत असतो. आमची प्रतीक्षा ही जरी हुशार आहे असं आपण म्हणलं तरी तिला पण सगळ्याचा फार मोठ्या प्रमाणात आशीर्वाद लाभलेला आहे. आमचा फार मोठा मित्रपरिवार आहे, माझा विद्यार्थी परिवार आहे. आणि आपण जर लोकांना काही चांगलं दिलं तर निश्चितच आपल्याला त्या रूपात काही ना काही मिळत असतं. कदाचित आपण जी लोकांची सेवा करतो त्याचं पण एक श्रेय असू शकतं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे, इथं जी सगळी गर्दी दिसते आपणाला, आमच्यावर जी लोकांनी प्रेम केलेलं आहे, या सगळ्या प्रेमाचं फलित म्हणजे हे आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. अशीच परिस्थिती सगळ्याच्या वाट्याला यावी आणि सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना, आपल्या मुलींना अगदी चांगलं घडवावं, चांगले संस्कार द्यावे. चांगले संस्कार ही सिदोरी आहे आणि त्यामुळेच विद्यार्थी घडत असतात. आणि आपणाला असा आनंद कधीतरी शतकातून एकदा आपल्या वाट्याला येत असतो. असा आनंद सगळ्याच्या वाट्याला यावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओके. तर इथं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हे सगळं घडलं आणि त्यांनी बऱ्याच लोकांच्या शुभेच्छा पण येतात. प्राध्यापक नानासाहेब काळे हे सर ज्या कॉलेजमध्ये शिकवायला होते त्यांनी बऱ्याच त्यांच्या पूर्ण सर्व्हिसच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांना चांगलं सहकार्य केलं आणि त्याचं चांगलं फळ त्यांना या ठिकाणी या माध्यमातून भेटते, अशा त्यांच्या प्रसंगी भावना आहेत. लातूर शहराचा जसा मागच्या अनेक वर्षांपासून शिक्षणाचा पॅटर्न आहे, जो 11वी 12वीला इथं मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला मोठ्या प्रमाणामध्ये जातात, आता UPSC आणि MPSCमधला सुद्धा एक पॅटर्न क्रिएट होतं आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. लातूरच्या मुलांना आणि संबंधित महाराष्ट्रातील सगळ्याच मुलांना या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन किंवा एक चांगलं गायडन्स मिळू शकतं, एक चांगली प्रेरणा मिळू शकते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वपूर्ण अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याबद्दलचे तुमचेही काही अनुभव असतील तर ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.